जाधव कुटुंबीय जाधव 2015 पासून मला हा आजार होता. आजार म्हणायचे की आम्ही लाईफ केअर हॉस्पिटल तिथं शिरोडकर साहेबांशी भेटलं. सहज बघ उलटी ते होणे चक्कर येणे हे चालू होतं का. मग शिरोडकर साहेबांनी मलाच काही सांगितले नाही. माझ्यासोबत भाऊ होता माझा भाऊ मी तू बाहेर बस म्हणले. मी बाहेर बसल्यानंतर मला ते विकार सांगितले नाही. मग एवढंच म्हणले की तू बाहेर बस, भावाशी मला बोलायचं आहे. भावाशी असं बोलल्याच्या नंतर भावाला सांगितले असं असं त्याच्या किडनीवर सूज आहे असं तसं बोलल्याच्या नंतर 5 वर्ष तरी लागतील इथून म्हणली कमीत कमी. त्याला जर चांगलं आरोग्य ठेवायचं असेल त्याला सर्व गोळ्या औषध व्यवस्थित बघत करत राहावं लागेल म्हणजे. मग बाहेर बोलल्याच्या नंतर ते मेडिकल घेतलं. मेडिकल घेऊन आल्याच्या नंतर भाऊ काय झालं सांगतच नाही मला सांगतच नाही. असं असं डॉक्टरांनी असं सांगितलं की तुला किडनीवर थोडंसं सूज झालेली आहे, तुला काळजी घ्यावं लागेल असं तसं सांगितलंय. मग असं चाललं 2022-23 पर्यंत चाललं. गोळ्या औषध घेणे, महिन्याला एक बार जाणे, तपासून घेणे, व्यवस्थित क्रिएटिन किती आहे काय ते बघितणे. तिथं दुरुपकर साहेब रेफर झालं तिथून दुरुपकर साहेबाकडे. दुरुपकर साहेबांनी थोडंसं गोळ्या औषध जास्त दिल्यामुळे थोडंसं चाललं की 1-2-23 पर्यंत चाललं. 24 मध्ये थोडंसं जास्तच महिन्याला एकदा ऍडमिट व्हावं लागलं. 4-5 दिवस ऍडमिट व्हावं लागलं. मग नंतर ह्या 25 मध्ये एक असा महिना निघाला एप्रिल महिना. एकच एप्रिल मध्ये असं झालं की चक्कर येणे, उलट्या येणे, एकदम आता शेवटच. आता मग क्रिएटिन एका दिवशी 9-10 वर गेले. एका दिवशी 9-10 वर गेल्याच्या नंतर मग सर म्हणले तू असं होणार नाही, तुला डायलिसिस करावं लागेल म्हणले. डायलिसिस करावं लागेल त्यामुळे आता आम्ही काय म्हणलं इथं डायलिसिस करायचं म्हणजे किडनीचं विकार म्हणल्याच्या नंतर खूप मोठ्या हॉस्पिटल हैदराबादला जावं किंवा मुंबईला जावं किंवा औरंगाबादला जावं हे दिसलं. मग आम्ही एक दिवस ठरवलं की औरंगाबादला झाली. औरंगाबादला गेले आम्ही. तिथं कोणते सर महाजन सर होते. महाजन सरांची भेट झाली. ते तर एकदम म्हणजे घाबरून टाकले. जास्त काही विषय नाही, घाबरून असं टाकलं की तुझे प्लस हे सोडावं लागते, ए प्लसचं काय कमी होतं म्हणले, रक्तातलं रक्त कमी झाले म्हणले, ऍडमिट झाले म्हणले, तुला लवकरात लवकर डायलिसिस लावावं लागते. ठीक आहे, डायलिसिस तयारी झाली आमची. डायलिसिस लावायला 2 दिवसामध्ये 1,70,000 घेतली ती. 2 दिवसात फक्त डायलिसिस चालू करण्यासाठी. आर्थिक पाठबळ चांगलं असल्यामुळे काय प्रॉब्लेम होतं. 1,70,000 दिलं. पण एवढं त्रास झाला की खूपच त्रास झाला. इथं एवढं ऑपरेशन करून त्रास झाला नाही, पण 8 दिवसात तिथं इतकं त्रास झालं की काहीच नाही. डायलिसिस लावता वेळेस सुद्धा त्रास होणं, नुसतं त्रास होणं. मग काय विचार केला ते डायलिसिस लावता वेळेसच विचारत होते की मला तुझ्या आईला घेऊन ये लवकरात लवकर, आपण इथं ट्रान्सप्लांट करून घेऊ आनंद बरं का. आपण प्रत्येक दिवस म्हणजे ते मला सून केली फक्त एवढं जागा, पण खूप त्रास झाल्यामुळं ठीक आहे. आणि तिथं कसं आहे, मोठं हॉस्पिटल आहे बजाज हॉस्पिटल. कोणतीही सुविधा जायचं म्हटलं तर कमी 1 तास 2 तास रांगेत थांबावं लागलं. मग याचे विचार केलं की नाही ठीक आहे सर म्हणलं, तेवढं बोललो मी. मग आम्ही एक दिवस आले इथं नांदेडला. आल्याच्या नंतर त्यांनी एक डायलिसिस करण्यासाठी दुरुपकर सरांकडे पाठवून दिली. विचारपूस केली तर आम्ही म्हणले की नांदेडमध्ये काय असेल, नांदेडमध्ये कुठं ट्रान्सप्लांट जर होत असतील विचारपूस करायला काय हरकत आहे, विचार करून घेऊत म्हणले. गंगा हॉस्पिटलला गेले आम्ही. 4-4:30-5 वाजच्या दरम्यान गेला. साहेब बसूनच होते. साहेबांशी थोडं बोलले की साहेब म्हणले एकच आहे म्हणले, किडनी कोणी टाकू शकते पण त्याला निभावणं महत्वाचं आहे म्हणजे. त्यासाठी एकच आहे, तुला आयुष्यभर तुला बघतच राहावं लागणार आहे. ट्रान्सप्लांट करणं सोपी गोष्ट आहे. त्याला काय ताप आली, खोकला आलं, त्याच्या गोळ्या औषध काय दिलं पाहिजे, लगेच त्याला ऍडमिट करावं लागेल, काय सर्व गोष्ट समजून सांगली. आणि शक्यतो ते पैशाचा विषय नव्हता. पण सरांनी म्हणले असं असं मुख्यमंत्री सहायता निधी भेटू शकते तसं बोलले. आम्हाला सर पैशाचा विषय नाही सर, फक्त आपला रिझल्ट चांगलं पाहिजे म्हणलं सर. साहेब म्हणले त्याचं तू टेन्शन घेऊ नको म्हणले. सर्व आईला माझी आई दिली. आज माझ्या घरी ते साखरपुड्याचा कार्यक्रम असल्यामुळे आई आली नाही, मी झालो. आणि दुसरी गोष्ट असं झाली की 4 दिवस केले नांदेडला डायलिसिस. इथं आल्याच्या नंतर औरंगाबाद 4-5व्या दिवशी तर मी सरांना म्हणलं असं मी तयार आहे सर.
सरांनी म्हणले असं डॉक्युमेंट लागतात हे लागतात सर्व तपासणीची 8-10 दिवसात आम्हाला करायची. थोडी इथं नांदेड आली काही गडबड झाली म्हणजे करायचं होतं लवकर. एका महिन्यामध्ये सर्व तपासण्या झाले, सर्व एकदम ओके झालं. म्हणून साहेबांनी सरांची राठोड साहेबांनी ते आले, सरांची बोलले केले आणि सर आम्हाला सर्वात मेन म्हणजे खच्चीकरण झालं. बोलता वेळेस करता वेळेस काहीच होत नाही, चांगलं होते सर्व गोष्टी होते. ते मला एकदम समजून सांगले, घरच्याला सुद्धा पडले, आईला पडलं. म्हणजे कसं आहे ते खरंच ठरलं. जे काय गोष्टी झाल्या ते रिअल मध्ये घडलेले आहेत आणि मला त्याचा रिझल्ट इतकं चांगलं झालं. माझं वजन कधीच 53 वर गेलं नव्हतं. आज मी 72 किलो आहे. 72 किलो असल्यामुळे काय प्रॉब्लेम आहे. सरांनी म्हणले 70च्या वर. ठीक आहे सर म्हणलं काही नाही. आणि आता मी समाज कल्याणामध्ये ऑफिसला आहे आणि माझ्या कोणत्याच प्रकारचं आता मी जेवढं काम करतो मग बसून काम असले कॉम्प्युटरवर मला काय वाटत नाही, पण कशाच प्रकार त्रास बी नाही. सर्व का आता मला 24 एप्रिलला 1 वर्ष कंप्लीट होते. त्यासाठी मी एकदम चांगलं वाटलं, दुसरं काहीच नाही सर. 2 वर्ष